हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे संजय गांधी निराधार विधवा आणि वृद्ध या या यांना जे मार्चमधील पेन्शन पगार नाही आलेली, तर त्याचं रिझन काय आहे आणि आतापर्यंत किती लोकांना मार्चमधलं जी आहे पगार नाही आलेली, त्यांची पेन्शन नाही आलेली, ते सगळी डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण ह्या चॅनलवरती विविध महाराष्ट्रामधील नवीन स्कीम वगैरे जे येतात ते सगळ्या डिटेल्स आपण ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि दिव्यांगां रिलेटेड हर एक अपडेट आपण ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि त्यानंतर तुम्हाला जर हिंदी कोणी गव्हर्नमेंटची प्रिपरेशन वगैरे करत असेल तर ह्या ठिकाणी मी सॅम घोडके हे चॅनल इथे ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ह्या पण चॅनलला व्हिजिट करून त्या ठिकाणी पाहू शकता की गव्हर्नमेंट जॉबची तुम्ही कशी तयारी करू शकता, काय त्याचे काय रूल्स आहेत, नवीन फॉर्म वगैरे भरण्याची पूर्ण प्रोसिजर त्या ठिकाणी शिकवली जाते. आणि त्यानंतर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर सॅम घोडके ब्लॉग्स आहेत, तुम्ही ब्लॉग्स चॅनल पण आपलं बघू शकता. तर हे सगळी जे डिटेल्सची चॅनलची लिंक आहे, जो आपला सॅम घोडके चॅनल आहे त्याच्या खालीच मी त्याची लिंक्स दिलेली आहेत आणि ते डायरेक्ट चॅनल्स पण दिलेले आहेत. सो तुम्ही इथे जाऊन हे बाकीची डिटेल्स पण पाहू शकता. आणि तुम्हाला लाडक्या बहिणी रिलेटेड काही नवीन अपडेट्स वगैरे पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी मी ऑलरेडी व्हिडिओ पाहिले आहे, टाकले आहेत. KYC रिलेटेड या दिव्यांग स्कीम रिलेटेड, या दिव्यांग पेन्शन रिलेटेड ऑलरेडी खूप ह्या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहेत. सो तुम्ही ते पर ते पण व्हिडिओ तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करू शकता, चेकआउट करू शकता. तर चला आपण आपल्या मेन टॉपिकवरती वळूया. तर आपण एक महाराष्ट्रामध्ये खूप जास्त दिव्यांग आणि विधवा अँड जे वृद्ध आहेत सगळ्यांची खूप जास्त संख्या आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर त्यामध्ये आपण त्यांना 100% पकडूया की सध्या जेवढे आपले आहेत तर 100 ह्या ठिकाणी सगळे ह्याच्यामध्ये पेन्शनधारक आणि वृद्ध आणि दिव्यांग हे सगळे आपण काउंट करूया. तर यामध्ये काय काय सीन आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो की यामध्ये 100% आपण किती लोकांना आतापर्यंत पेन्शन आलेली आहे आणि किती लोकांना आलेली नाही आहे ते पण डिस्कस करूया. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता मार्चमध्ये जे प्रथमतः दिव्यांगाला इथं मार्च महिन्यामध्ये दिव्यांग लोकांना कमीत कमी 75% लोकांना ह्या ठिकाणी पेन्शन पोहोचलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगतो जे इकडे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई ह्या ठिकाणी काही जणाला हप्ता पोहोचलेला आहे, काही जणांना पोहोचलेला नाही आहे. तर 75% लोकांना तर ह्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि ह्याचे कारण पण मी तुम्हाला पुढे थोड्या वेळाने सांगेन की त्याचे काय कारण असू शकते की जे बाकींचे 25% बाकीचे जे 25% जे आहेत त्यांना का नाही पडलेला, त्याचे कारण काय काय असू शकतात ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी मी पुढे सांगतो. आणि यामध्ये आता आपण जे आपले वृद्ध असतात त्यांच्या पण ह्या ठिकाणी पाहूया. तर मार्चमध्ये त्यांना पण वृद्ध लोकांना त्यांना पण 90% आलेले आहेत असं मला कळालेलं आहे. जसं मी ह्याची इन्क्वायरी केली, ऑफिसरना विचारलं आपण तहसीलमध्ये वगैरे, तर त्याची इन्क्वायरी केल्यानंतर मला कळलं 90% आपल्या वृद्ध लोकांना ह्या ठिकाणी पेन्शन पडलेली आहे. त्यांचे फक्त 10% जे शिल्लक आहेत, 10% काही लोकांना पोहोचलेलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं काय रिझन आहे ते पण इथे आपण पुढे पाहूया. आणि त्यानंतर आपण विधवा यांना पण काय प्रॉब्लेम आला ते पण आपण सांगूया. मार्चमध्ये ह्यांना पण यांचा पण पर्सेंटेज 90च आहे. यांना पण 90% ह्यांना पण पेन्शन पडलेली आहे असं मला समजलेलं आहे. आणि ह्यांचे पण 10% जे आहेत 10% आलेले नाही आहेत यांना पण.
आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो कोटा आहे तुम्ही समजू शकता की ह्या ठिकाणी दिव्यांगांनाच खूप जणांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेली नाही आहे. तर त्यांचे कारण काय काय आहेत ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला त्याचा प्रूफ पण दाखवतो की हे कारण असू शकतात. आणि यांचं जे आहे मला डेट्स काय ह्यांचे खूपच लवकर अ, दि विधवा आणि वृद्ध आहेत यांचे खूपच लवकर येतात आणि यांची अमाऊंट पण खूप कमी, म्हणजे खूप कमी म्हणण्यापेक्षा यांना 1,500 मंथली असतात. यांना मंथली 1,500 रुपये येतात. पण ह्या ठिकाणी जे दिव्यांग आहेत यांना मंथली, जे दिव्यांग आहेत, दिव्यांगांना ह्या ठिकाणी मंथली 2,500 रुपये एवढे पेन्शन दिले जाते. तर यामध्ये याचे कारण हे आहेत. मी पुढे तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. आपण आता ते जे कारण आहेत ते ह्या ठिकाणी डिस्कस करूया. आपण या ठिकाणी पहिल्यांदा दिव्यांगांचे काय कारण असू शकतात ते या ठिकाणी आपण पाहूया. दिव्यांगांचे पहिले कारण ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. दिव्यांग सक्षमीकरण ह्या ठिकाणी आलेलं होतं. दिव्यांग सक्षमीकरण. तर त्यामुळे पण त्यांना पेन्शन थोडी लेट केलेली आहे. कारण अगोदर दुसऱ्या डिपार्टमेंटकडे पेन्शनचं दिलेलं होतं. बट मार्चपासून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये दिलेलं आहे. ते पण प्रथमतः करणार. हे फक्त अंदाजे मी सांगत आहे, मॅन्डेटरी नाही आहे. हे अंदाज मला येत आहे त्यामुळे मी तुम्हाला शेअर करत आहे. तर पहिला हा असू शकतो. पण त्यामध्ये तुम्ही समजू शकता की 75% लोकांना आलेलं आहे. बाकीच्या 25% लोकांचंच का नाही आलेलं? पण ठीक आहे. हे पण तुम्ही समजू शकता. ह्या ठिकाणी मला इथे पण डाऊट येत आहे. जो की हा फर्स्ट मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केला. सेकंड, ह्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पैशांचा काही प्रॉब्लेम आला असेल त्यामुळे त्यांनी 75 जे बाकीचे 25% जे ह्या लोकांना दिलेले नाही आहे असं सांगू शकतो. आणि ह्याच्यामध्ये हे दोन्ही पण तुम्ही इग्लेट करू शकता. ह्या दोघांसाठी पण या ठिकाणी वृद्ध अँड विधवा महिला ह्या ह्या कारणामुळेच या दोघांना पण येऊ शकले नाही पेन्शन असं समजू शकता. आणि आता ह्यापुढे आपण दिव्यांगांचं पाहूया. तर तुम्हाला माहिती असेल की थर्ड जो प्रॉब्लेम आहे दिव्यांगांसाठी प्रॉब्लेम आला असेल. तिसरे कारण हे असू शकतं IAS सर तुकाराम मुंडे सरनी आपल्यासाठी एक पोर्टल आणलेलं होतं. तर त्या पोर्टलमध्ये तुकाराम मुंडे सरनीचे पोर्टल आपल्यासाठी ह्या ठिकाणी आणलेलं होतं दिव्यांगांसाठी. तर त्या ठिकाणी सगळ्यांना मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन करायचं होतं. आणि तुकाराम मुंडे सर यांना आता दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये दिलेलं आहे, पाठवलेलं आहे. ते पण कारण असू शकते अंदाजा. तर त्यामुळे पण थोडं पेन्शनना इकडं तिकडं 25%ची दिव्यांगाची पेन्शन राहिलेली आहे. त्यामुळे पण रिझन असू शकतं. ह्या ठिकाणी चौथं रिझन असं आहे, दिव्यांग सहाय्यक. दिव्यांग सहाय्यक जे पोर्टल बनवले आहे त्या ठिकाणी काही लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेले नाहीये त्यामुळे पण त्याचं कारण असू शकते. त्या कारणाने पण ह्या ठिकाणी त्यांची पेन्शन थांबवलेली आहे, रोखवलेली आहे. हे पण ह्या ठिकाणी अंदाजा आहे की असं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यामुळे पण त्यांचा जो आहे पेन्शन रोखून ठेवलेली आहे असं पण आपण गृहीत धरू शकतो. पण आता यापुढे जे आहे एकदम लीगल जे आहे, जे माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत, हे रिझन असू शकतात. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ह्या रिझनमुळे पण ते पेन्शन रोखून ठेवलेले आहे ते पण आपण पाहू शकता. तर चला आपण त्याच्यावरती वळूया. हे आपले अंदाजे कारण हे पकडलेले होते की ह्या कारणामुळे मे बी होऊ शकतो, अंदाजा होऊ शकतो. पण आता जे पुढचे आहेत ते बघतो आणि ह्याची जे मार्चची जे पेन्शन आहे ते कधी येणार आहे ते पण आपण डिस्कस करूया. सो तुम्ही ह्या ठिकाणी मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवलेलं आहे. जे तुम्हाला मी पाठीमागं सांगितलं होतं की तुम्ही तुमचा जो पेन्शन क्रमांक आहे ते कसं
काढू शकता. तर त्याच्यामधलाच एक स्क्रीनशॉट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये असं डिटेल्स त्याची दिलेली होती आणि त्यामध्ये अगोदर जे आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मी ह्या ठिकाणी याला हायलाईट करून दाखवतो. तर ह्या ठिकाणी मी हायलाईट केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे वरी बाकीचे डिटेल्स आहेत, पण काही रिझनमुळे मी त्यांना हाईड केलं आहे आणि जो मेन टॉपिक होता आपला मी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्हाला ओके करून दाखवलं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही आधार एज्युकेशन तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी येस आहे. यांचा आधार कार्डचा काही प्रॉब्लेम नाही. आधार कार्ड लिंक आहे. तर ह्या रिझन तर पेन्शन येतेच, याचा काही प्रॉब्लेम नाही. कारण ऑलरेडी ह्यांनी 2025मध्येच आय थिंक जून जुलैमध्येच त्यांनी अपडेट केलेलं आहे की तुम्हाला डीबीटी थ्रू पेन्शन येणार. तर त्यामुळे सगळे जेवढे दिव्यांग आहेत आणि जे पेन्शनधारक आहेत, तर सगळ्यांनी हे आधार बँकेशी संलग्न केलेलंच आहे. आणि त्यानंतर ह्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी पाहू शकता आधार. तर ह्या ठिकाणी पाहू शकता आधार एज्युकेशन म्हणजे आधार या ठिकाणी संलग्न म्हणजे लिंक आधार केवायसी त्याला म्हणू शकता. आधार केवायसी तुम्हाला परत, कारण तुम्हाला माहिती असेल 31 मार्चमध्ये आपला फायनान्शियल डे आहे. 31 मार्चमध्ये याला फायनान्शियल डे असतो, ज्यामध्ये पूर्ण जेवढं काय आपल्या इंडियातला पैसा असतो त्याचं सेटलमेंट असते. किती बाकी आहे, काय आहे, त्याचं पूर्ण सेटलमेंट 31 मार्चला असते. तर त्यामुळे अंदाज आहे 31 मार्चला तुम्ही काही डॉक्युमेंट्स पाहू शकता की जसं आपलं उत्पन्न कार्ड वगैरे फक्त 31 मार्चपासूनच अवेलेबल त्याची व्हॅलिडिटी असते. त्यानंतर ते परत एकदा आपल्याला व्हेरीफाय करावं लागते, नवीन आपल्याला काढावं लागतं. कारण त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची राहते. 31 मार्चला आपला फायनान्शियल डे आहे. हा पूर्ण फायनान्शियली व्हेरीफाय होतो. त्या दिवशी पूर्ण चेकअप होते आपल्या इंडियामधला किती मनी आहे, काय आहे, किती पैसा आहे ते. सो त्यामुळे पण हे अपडेट्स करण्यासाठी अंदाजा असू शकते. तर आपण त्या अगोदरच मार्चच्या अगोदरच आपण ते करतात अगोदर 15 दिवस किंवा जो 31 मार्च येते त्याच्या कमीत कमी 15 दिवस किंवा 1 महिना अगोदर 1 महिना अगोदर अपडेशन स्टार्ट करतात की जो इंडियातला पैसा आहे कोण्या कोण्या विभागामध्ये जातो, किती किती जातो, काय होतं त्याचं. तर त्याची अपडेट करत असतात. तर त्या कारणाने पण मे बी असू शकते की तुमची पेन्शन त्यांचं केवायसी डिटेल्स अपडेट केलेली नसेल, त्यामुळे पण होऊ शकतो. आधार कार्डची डिटेल्स वगैरे अपडेट केली नसेल. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता जो यांचा फ्रीडम होता त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे पाठवून ह्या ठिकाणी 26/3 म्हणजे मार्च 23 ह्या तारखेला आणि टायमिंग तुम्ही बघू शकता 16:19 त्यांचा अपडेट ह्या ठिकाणी केलेला आहे. तसं त्याची खाली पण तुम्ही बघू शकता अपडेट डिटेल्स. तर ह्या ठिकाणी बघू शकता 23 मार्च 2026 16:19 आणि 7 सेकंद. तर ह्या टायमाला त्यांनी अपडेट केलेलं आहे. ठीक आहे. आणि जे बाकीच्यांची जी पेन्शन आहे ते ह्याच्या अगोदरच पडलेले आहे. अंदाजा तुम्ही सांगू शकता यांनी जे अपडेट केलेलं आहे 23 मार्चला 23 मार्च 2026. पण यांना जे पेमेंट आहे जे बाकींचे लोक आहेत त्यांना पेन्शन कधी आलेली आहे अंदाजा मला डेट्स तर नाही माहिती, पण अंदाजा सांगू शकतो की तेव्हा यांनी अपडेट केलेला आहे. तर याची जी अपडेट आहे ह्या डेट्समध्ये केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी येस आणि हे ए आलेलं आहे, कारण आता सध्या अपडेट झालेलं आहे. तर ह्या डेट्समध्ये त्यांनी अपडेट केलेलं आहे ह्या डेटला. आणि हे पेन्शन येण्याची अंदाजा मला येऊ शकतो जे पेन्शन 12 मार्चपासून स्टार्ट झाली होती पेन्शन असा माझा अंदाजा आहे. 12 मार्चपासून सगळ्यांच्या अकाउंटवरती पडण्यासाठी स्टार्ट झाली होती, सुरुवात झाली होती. 12 मार्चपासून सगळ्याच्या अकाउंटवरती पडत होते असा अंदाज आहे. त्यानंतर ज्या त्या जिल्ह्यामध्ये स्लोली पडत गेले आणि काही काही लोकांचे आता सध्या पडत आहेत. सध्या जो आज मी व्हिडिओ बनवतोय तर काही काही लोकांचं मला असं अपडेट केलं की आता सध्या काही जणांचे अकाउंटवरती पेन्शन पडत आहे. तर स्लोली पडत आहेत, हे तर आहेच पडत आहेत. पण आता यांचं पण केवायसी झालेलं आहे, तर त्यामुळे त्यांचा अंदाज आहे की आता यांना पण लवकरात लवकर येईल. ह्या ठिकाणी पेमेंट स्टेटस पण तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी ए म्हणून आले म्हणजे एक्सेप्ट त्यांनी केलेलं आहे. तर ए म्हणून आलेलं आहे. तर हे तुम्ही पण तुमचं स्वतःचं चेकआउट करून घ्या. मी कसं चेक करायचं आहे मी ऑलरेडी त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ह्याच चॅनलवरती चेकआउट करू शकता ते व्हिडिओ, नाही तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्ही तिथून पण परत एकदा व्हिडिओ पाहून
हे सगळं फॉलो करू शकता. आणि हे जे मी तुम्हाला डेट सांगले, हे डेट तुम्ही त्या तुमच्या ठिकाणी चेक करून घ्या. हे अपडेट्स वगैरे तुमचं झालेलं आहे किंवा ह्या ठिकाणी ए आहे ते ए दाखवतंय का नाही, ते एक्सेप्ट त्यांनी केलेलं आहे का नाही, ते पण तुम्ही चेकआउट करून घ्या. असा माझा तुम्हाला एक निवेदन असेल, एक रिक्वेस्ट असेल. तर आणि त्याच्यानंतर आपण त्याचं पुढचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर ह्या ठिकाणी पाहू शकता, मी ह्या ठिकाणी जो तुम्हाला पाठीमागं पेज दाखवला होता, तेच पेज मी तुम्हाला परत दाखवला आहे. दुसरा हा त्याच्या रिलेटेड पूर्ण अपडेट ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर यामध्ये काय, ह्याच्यामध्ये तुमचा काहीही दोष नाही आहे. ही मी स्क्रीनशॉटमध्ये मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुमचा पेन्शन नंबर कसा काढायचा, पेन्शनची डिटेल्स ह्या ठिकाणी कशी टाकायची आणि स्कीम कशी चूज करायची. आणि त्यानंतर तुम्ही हे स्टेटस बघू शकता. त्या रिलेटेड पण आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला हे मी कन्फर्म सांगतो की तुम्ही ह्या चॅनलवरती असल्यानंतर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ वगैरे जास्त बघण्याची गरज नाही. कारण हर एक छोटी छोटी अपडेट आपण ह्या चॅनलमध्ये कव्हर करतो. हर एक छोटी ज्यांनी तुम्हाला, ज्या गोष्टीने तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सांगतो की तुम्हाला कळता येईल की तुम्ही काय काय कसं करायचं आहे, कसं डिटेल्स आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण डोक्यामध्ये ठेवून ह्या ठिकाणी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही पहिले मी तुम्हाला काल का परवा दिवशी त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवला होता की तुम्ही बघू शकता तुमचं ॲप्लिकेशन नंबर ह्या ठिकाणी यस आहे, तर तुम्ही इथं ह्या ठिकाणी बघू शकता, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, हा तुमचा ओके आहे. तर हे तर इथं तुमची काही दोष नाही आहे. त्या ठिकाणी हे तर तुम्ही बघू शकता आधार व्हेरिफिकेशन, ह्या पण ठिकाणी तुमचा काही दोष नाही. तुम्ही ऑलरेडी हे आधार लिंक तुमच्या बँकला केलेला आहे. सो इथं पण तुमचा काही प्रॉब्लेम नाही. बिल जनरेशन सुद्धा तुमचं आलेलं आहे आणि हे गव्हर्नमेंटचा पार्ट आहे. हा जो आहे गव्हर्नमेंटचा पार्ट आहे. पण गव्हर्नमेंटनं पण ह्या ठिकाणी एक्सेप्ट केलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. तर त्यांनी पण बिल जनरेशन केलेलं आहे. तुमची जे पेन्शन आहे ते पुढे पाठवण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता डिसबर्समेंट मेट. तर हे पण ह्या ठिकाणी तुमचं ओके आहे. तर ह्या ठिकाणी त्यांनी पेमेंट, त्यांचं बिल पण निघालेलं आहे आणि ते जे पुढे जे स्पेसिफिक जिल्हे आहेत, ज्या त्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर पण ह्या ठिकाणी केलेले आहेत. पण तुम्ही पाहू शकता हे केल्यानंतर हा तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही पेंडिंग, ऑफिशियल पेंडिंग, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हाच खूप सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. यामुळेच तुमचं पेन्शन आहे हे आलेलं नाही आहे, या कारणामुळेच. तर हे कारण तुम्ही बघू शकता, तुमचं ह्या ठिकाणी तर सगळं व्हेरीफाय आहे. मग हे जे रिस्पेक्टेड ऑफिसर आहेत ह्यांनी का पेंडिंगमध्ये ठेवलेलं आहे, हे मला पण नाही कळलेलं. आता तुम्ही बघू शकता की पाठीमागं ते ई-के-वाय-सी केली नव्हती. म्हणजे आपण पाठीमागल्या ह्याच्यामध्ये बघितलं, डिटेल्समध्ये बघितलं की के-वाय-सीचं रिलेटेड आपण, तर त्यामुळे पण हे असू शकते. पण आपण आता के-वाय-सी केलेली आहे. तर लगेचच्या लगेच काही दिवसामध्ये जे 25% जे लोकांचे पैसे आहेत त्यांचे पाठवून द्यायला पाहिजे होते. केल्यानंतर जस्ट अपडेट झालं की तुम्ही करायला पाहिजे होते. आणि जे ऑफिसर जे आहे ते ह्या तुम्ही बघू शकता, ऑफिशियल पेंडिंग, पेंडिंग ॲट ऑफिसर. जे ऑफिसर आहेत त्यांनी फॉलोअप करून ह्याचं एक्सेप्ट करायला पाहिजे ना हे सगळं. कारण दिव्यांग खूप जास्त ह्या अपेक्षेनं वाट बघतात पेन्शनची, मला माहिती आहे त्याचा. खूप अपेक्षा असते त्या पेन्शनची, खूप वाट बघतात. तर हे लवकर गव्हर्नमेंटने पाठवलं पाहिजे मला वाटते. आणि परत परत त्यांनी ज्या त्या महिन्यामध्ये असे 25-25 लोकांचे तर त्यांनी तुम्ही पेन्शन नाही पाठवली, तर त्या लोकांचं काय कसं होणार. ते हे जो पैसा आहे त्यांचा 25% लोकांचा, ते कुठं तर दुसरीकडे इन्व्हेस्ट करतील, दुसऱ्या त्यांच्या कामाला लावू शकतात. तर जास्तीत जास्त तुम्ही ट्राय करा. आणि की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अपडेट देतो, जे आपलं जिल्ह्यांचे तहसील आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमच्या जिल्ह्याच्या तहसीलमध्ये जावा, कॉन्टॅक्ट करा. त्यामध्ये स्पेशल विभाग असतो, पेन्शन विभाग. तर सिटी आणि रूरल वेगळा वेगळा असतो. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि काय त्याचे काय कारणे आहेत थेट तुम्ही तुम्ही विचारा त्या ठिकाणी की काय रिझन आहे, ह्या ठिकाणी त्रास दाखवत आहे. पण याच्या अगोदर मी तुम्हाला के-वाय-सी केलेली आहे, ते तुम्ही प्लीज चेक करून घ्या. त्याच्या थ्रू तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल की तुम्ही तर के-वाय-सी केलेली आहे तरी पण का नाही आलेलं. आणि हे जे आपण बघतोय ज्यांची के-वाय-सी केलेली मी अगोदर दाखवलं होतं पेज, त्यांचंच आपण ह्या ठिकाणी स्टेटस बघितलेलं आहे.
तर तुम्ही प्लीज जावा आणि त्याची काय आहे ते अपडेट कळा. पण मी जेव्हा आता त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन काढली, मला त्यांनी बोलले होते की तुमचं 13 तारखेपासून 13 एप्रिल ते 20 एप्रिलमध्ये तुमचं पेन्शन येऊन जाईल. पण किती येतात, किती दिवस वाट पाहणार आपण? वाट पाहू शकतो, खरी गोष्ट आहे, पण हे आलं पाहिजे आहे, असं परत परत नको व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. सो तुम्ही नक्कीच तुमच्या जे जवळचे तहसील आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून पहा. आय होप आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये जाणून घेतलं आहे की त्याचे काय काय कारणं असू शकतात, आणि मी तुम्हाला स्क्रीनशॉट सहित त्याचे डिटेल्स सहित मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मी परत परत लॉग इन करून ते मी डिटेल्स काढले आहेत, परत परत तुमच्यासाठी लॉग इन केलं आहे, परत त्यांची डिटेल्स टाकून ह्या ठिकाणी पाहिलं आहे. पण त्या ठिकाणी मला त्याचा काहीच तोडगा दिसत नाही आहे आतापर्यंत. पण हे ज्यांचं आपण बघतोय, खूप लोक ते परेशान आहेत की का नाही आलेलं, काय रिझन आहे. तर खूप खूप जणांच्या डोक्यामध्ये हे प्रश्न येत आहेत. तर त्यामुळे स्पेशल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये थोडी काळजी घेण्याचं कारण आहे की तुम्ही KYC करून पण तुमची पेन्शन नाही येत, पगार नाही येत. खूप मोठा प्रॉब्लेम हे आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या जे तहसील आहे जवळचं, तर तहसीलला कॉन्टॅक्ट करा आणि काय अपडेट देतात ते नक्की मला सांगा. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा कोणता कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला आपण कॉन्टॅक्ट करून पाहूया की त्याचं काय रिझन आहे आणि काय प्रॉब्लेम्स आहेत ते. सो अंदाजा मी जी पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत ह्या ठिकाणी शेअर केली आहे, ते तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनामध्ये कसला पण डाऊट असो, चाहे अंदाजा पेन्शन रिलेटेड असो किंवा तुमच्या दिव्यांग कशा रिलेटेड असो, काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल त्याच्या रिलेटेड असो, तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं पूर्ण आन्सर देण्याची कोशिश करेन आणि त्याचे प्रॉब्लेम जे तुम्ही फेस करताय ते सॉल्व्ह करण्याची पण आपण कोशिश करूया. तर चला परत भेटूया आणि जे तुमच्या दिव्यांगात जवळचे दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांना पेन्शन वगैरे आलेले नाही. चला मग परत भेटूया एक नवीन अपडेट घेऊन, एक नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.